नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. पाहुयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. सालाबादप्रमाणे हिंजवडी फेज 1 येथील श्री स्वामी समर्थ दत्त मंदिरात श्री दत्त जयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. श्री गुरुकृपा सेवा संस्थेमार्फत 3 आणि 4 डिसेंबरला आयोजित या उत्सवात रक्तदान, आरोग्य तपासणी, भजन, धार्मिक विधी आणि महाप्रसाद या सर्वांचा समावेश आहे. दत्त जयंती दिवशी सायंकाळी 6 वाजता दत्त जन्म सोहळा पार पडणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीला काल संध्याकाळी अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर तिला पुणे पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये आणण्यात आलं. यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. खडक पोलीस ठाण्यात रजिस्टर गुन्ह्यात ही अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलंय. महापालिका निवडणुकांच्या हालचाली सुरू झाल्यानंतर पुणे शहरातील काँग्रेसने उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. मात्र काँग्रेसकडून उमेदवारी घेऊन निवडणूक लढण्यास कोणी फारसं इच्छुक नसल्याने सध्या पुणे शहरातील काँग्रेसकडे इच्छुक उमेदवारांची वानवा आहे. सर्व प्रभागांमध्ये उमेदवार उभे करता यावेत यासाठी आता प्रभागातील लोकसंपर्क असलेल्या डॉक्टर आणि वकिलांना उमेदवारी घेण्यासाठी गळ घालण्याची नामुष्की काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर आली आहे. कोरेगाव भीमा चौकशी आयोगापुढे राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे येत्या 7 जानेवारीला वकिलांमार्फत म्हणणं मांडणार आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दाखल केलेल्या अर्जासंदर्भात ही नोटीस बजावण्यात आली आहे. तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार आता निःशुल्क, नियमित आणि कायदेशीर करताना तुकड्यांच्या व्यवहाराचे दस्त नोंदवण्यासाठी पक्षकारांना स्वतंत्र प्रतिज्ञापत्र देणं, नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने बंधनकारक केलंय. महापालिका हद्दीबाहेरील ग्रामीण भागातील रहिवाशांना झोन दाखला द्यावा लागणार असून त्या दाखल्याच्या आधारेच त्यांची दस्त नोंदणी करण्यात येणार आहे. पुणे नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी 3,06,722 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याचं जिल्हा निवडणूक शाखेकडील आकडेवारीवरून स्पष्ट झालंय. त्यामध्ये लोणावळा, इंदापूर, जेजुरी आणि भोर या नगर परिषदांमध्ये महिला मतदारांचा टक्का पुरुष मतदारांपेक्षा जास्त आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मानव अभिहस्तांतरणाबाबत प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात यावी असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी दिले. तसेच मानव अभिहस्तांतरणादस्त म्हणजेच खरेदी खतची लवकरच नोंदणी करण्यासाठी सहदुय्यम निबंधकांवर विशेष जबाबदारी देण्यात येणार असल्याचं डोडी यांनी बुधवारी जाहीर केलंय. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचनांचा पाऊस पडलाय. बुधवारी शेवटच्या दिवशी 3,216 हरकती दाखल झाल्या आहेत. एकूण 10,288 हरकती आल्या आहेत. आणि या बातमीचा वेळ झाली आहे. पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.